गौरीचे आगमन घरी कसे करावे? फार पूर्वी दानवांचे राज्य होते. त्यामुळे हे दानव देवांना फार त्रास देत असत. सर्व देवांच्या स्त्रियांना या त्रासामुळे आपल्या सौभाग्याबद्दल काळजी वाटू लागली. म्हणून सर्व देवांच्या बायकांनी एकत्र जमून महालक्ष्मीची मनोभावे पूजा व प्रार्थना केली. महालक्ष्मी प्रसन्न झाली व त्यांच्यावर आलेले संकट तिने टाळले. या प्रसंगाची आठवण आपल्याला वरचेवर व्हावी म्हणून आपण 3 दिवस हा सण साजरा करतो. आपले सौभाग्य अखंड राहावे हा या पूजेमागील हेतू आहे. गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून त्या काळात गौरी आणाव्यात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात, काही ठिकाणी गौरी उभ्या असतात, काही ठिकाणी गौरी उभ्या असून बिनहाताच्या असतात, काही ठिकाणी खड्यांच्या गौरी असतात, काही ठिकाणी गौरी बसवण्याची पद्धतच नसते. कोकणस्थ लोकांमध्ये खड्याच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण अगर एखादी मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी, विहिरीपाशी जाते. 4 खडे ताम्हाणात घेते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. आणताना ज्या सवाष्णीने ताम्हाणात खडे घेतले असतील तिने मुक्याने चालावे व मागे मुळीच पाहू नये असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या हातात ताम्हण किंवा तांब्या असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून हळद कुंकू लावून तिला ओवाळून मग घरात घ्यावी. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवावेत. नंतर त्यांची हळदी कुंकू, आघाडा, दुर्वा, फुले, कापसाची वस्त्रे यांनी पूजा करावी. दुसऱ्या दिवशी लेकुरवाळी सवाष्ण जेवायला बसवून तिला विडा दक्षिणा द्यावा. बायकांना दुपारी हळदी कुंकवास बोलवावे. तिसऱ्या दिवशी हळद कुंकू वाहून अक्षता टाकून विसर्जन करावे. कोकणस्थ लोकांच्या ज्या दिवशी गौरी जेवायच्या असतात त्या दिवशी घावन घाटले हा पदार्थ करतात. पहिल्या दिवशीचा स्वयंपाक शेपूची भाजी, भाकरी हे मुख्य पदार्थ, बाकीचे हवे असतील तसे पदार्थ करावेत. दुसऱ्या दिवशीचा स्वयंपाक मुख्यतः पुरण घालावे. तळण, खीर, बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करावा. तिसऱ्या दिवशी स्वयंपाक गव्हाल्याची खीर, कानवलं व दही भाताचा नैवेद्य हे मुख्य पदार्थ. बाकीचा स्वयंपाक नेहमीप्रमाणे करावा. गौरी बसवण्यापूर्वी गौरीचे साचे घ्यावेत. सतरंजीवर सर्व तयारी करून ठेवावी. गौरीची पातळे नेसवून ठेवावी. अंगावर दागिने घालून ठेवावेत. गौरी आणल्यावर फक्त मुखवटे बसवावेत. एवढेच काम मागून करावे. बाकी सर्व सजावट आधीच तयार करावी. घोंगडीवर किंवा सतरंजीवर महालक्ष्मी बसवतात. सतरंजीच्या दिशा दक्षिणेकडे करू नयेत. बाकी कोणत्याही दिशेला केल्या तरी चालतील. गौरीचे 2 मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठ असे म्हणतात व दुसरीला कनिष्ठ असे म्हणतात. गौरी आणण्याकरता 2 सवाष्णी बोलवाव्यात. गौरी आणण्यापूर्वी प्रथम पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरवून गौरी ठेवाव्यात. त्यांच्या अंगावर नवे खण किंवा कापड घालावे. त्यांना हळद कुंकू वाहून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. नंतर गौरी आणावयास जावे. गौरी ज्या दिवशी आणायची त्या दिवशी पुढील दारापासून मागील दारापासून गौरीची पावले काढावीत. गौरी ज्या ठिकाणी बसवायच्या त्या ठिकाणापर्यंत पावले काढावीत. देवीच्या ठिकाणापर्यंत व गणपती बसलेल्या असेल तिथपर्यंत ही पावले काढावीत. गौरी किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत येतात ते पाहून त्याच वेळात गौरी आणाव्यात. गौरी आणतेवेळी गौरी कशाच्या पावली आली, सोन्या मोत्यांच्या पावली आली असे म्हणत म्हणत गौरी आणाव्यात. एकीने गौरी हातात घेऊन पुढील दारापासून म्हणत यावे. दुसरीने मागील दारापासून यावे. माझघरातील उंबरठ्यावर माप धान्य भरून ठेवावे व ते दोन्ही बायकांनी उंबरठ्याच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिटकवून माप ओलांडावे व नंतर त्यांना गणपती, जिविती, दुपट्याचे कपाट,
कोठीची खोली, दागिन्याची पेटी दाखवावी. नंतर गौरी जागेवर बसवाव्यात. गौरीच्या पोटात ठेवण्यासाठी 8 पदरी, 16 पदरी असे 2 दोरे घ्यावेत. एकाला 8 गाठी द्याव्यात व दुसऱ्याला 16 याप्रमाणे घ्याव्यात. ते हळदीत बुडवून पिवळे करून वाळवावेत. गळ्यात दोरे बांधतेवेळी दोन्ही दोरे एकत्र करावेत व दसऱ्यापर्यंत गळ्यात घालावेत. काही ठिकाणी बायका खारीक, खोबरे, बदाम, फुले वगैरे ओवून दोरे गळ्यात घालतात. गौरीपुढे तांदळाची ओटी व गव्हाची ओटी ठेवावी. खोबऱ्याची वाटी, एखादे फळ, कुंकवाचे 2 करंडे ठेवावेत. काही बायका गौरीपुढे लाडू, करंजा, चकल्या ठेवतात. 2 गौरीपुढे 2 बाळे पण ठेवतात. हळद, कुंकू, गंध, फूल, आघाडा, दुर्वा, वस्त्रे यांनी पूजा करावी. ज्या दिवशी 5 बायकांना हळद कुंकू लावून साखर द्यावी. दुसऱ्या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करावी. गौरी जेवल्यावर गौरीपुढे 2 गोविंद विडे ठेवावेत. हळदी कुंकवाची तयारी. हळद, कुंकू, साखर, खोबरे, विड्याची पाने, सुपारी, अत्तरदाणी, गुलाब पाणी. या दिवशी काही ठिकाणी पैसे खर्च करीत नाहीत व मोलकरणीला वाढणे देत नाहीत, अशी पद्धत आहे. गौरीपुढे रात्री तांब्या, भांडे पाण्याने भरून ठेवावे. हळदी कुंकवाची कोयरी भरून ठेवावी, म्हणजे रात्री गौरी हळदी कुंकू घेऊन पाणी पिऊन जातात, अशी समजूत आहे. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजल्यानंतर केव्हाही गौरीवर अक्षदा टाकाव्यात व गौरी उतरवाव्यात. जिवितीची पूजा श्रावण महिना संपेपर्यंत करून गौरी गणपती झाल्यावर जिवतीचा कागद अक्षदा टाकून काढावा व वस्त्रमाळ वगैरे विहिरीत किंवा नदीत ओळवावी. गौरी आणण्यास काही घरगुती अडचण आल्यास अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेवायला घालून गौरी गणपतीबरोबर घरी पोचवाव्यात. उपाध्यायांना विचारून गौरी केव्हा बसवायच्या ते ठरवावे. तसेही न जमल्यास नवरात्रातल्या अष्टमीला गौरी बसवाव्यात, नवमीला जेवायला घालाव्यात व दशमीला घरी पोचवाव्यात. धन्यवाद.